तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अगदी नॉनव्हेज सारखी लागणारी बटाटा आणि वांग्याची भाजी बनवणार आहे. जर श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाण्याची इच्छा होत असेल मित्रांनो तुमची, तर नक्कीच ही भाजी बनवून बघा. अगदी नॉनव्हेजसारखी तुम्हाला पूर्ण मटणाच्या भाजीसारखी किंवा वशाटच्या भाजीसारखी लागणार आहे. तर एकदा नक्कीच बनवून बघा मित्रांनो ही भाजी. एकदम आता नवीनच रेसिपी बनवून बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला सुरू करू भाजी. तर आपण भाजी बनवण्यासाठी आता इथं एक पातेलं घेतलं आहे. यात मी हे असे बटाटा घेतला आहे. उभा याला चिरून घ्यायचं, याला असं या पद्धतीनं. मी 3 बटाटे घेतले मित्रांनो. याला आपल्या बटाट्याला चिरूनाचे मधून कापून घ्यायचं. आणि 2 वांगे घेतले मित्रांनो. तर 2 ते 3 माणसासाठी लागणारी भाजी आहे मित्रांनो. तर या पद्धतीने असं बनवायची तुम्हाला. तर यात मी एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे, एक टमाटर घेतला उभा चिरलेला, थोडीशी अद्रक लसूण घेतली मित्रांनो, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे उभ्या चिरलेल्या, आणि थोडा पुदिना घेतला आहे. यात आपण 2 चक्री फूल घेतले, थोडीशी दालचिनी घेतली आहे आणि 2 विलायची घेतली आहे. यात आपण अजून 5-6 लवंग घेतले आणि 5-6 मिरे घेतले मित्रांनो, आणि 2 विलायची पण घेतली आहे. थोडासा शहाजिरा घेतला आहे मित्रांनो याच्यात आपण, आणि 2 तेजपान घेतले मित्रांनो. तर यात मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा अंबारी मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, आणि 1 चमचा मी घेतला आहे मित्रांनो याच्यात गरम मसाला. यात मी 1 तळून घेतलेला कांदा टाकला आहे मित्रांनो, ज्याला तुम्ही काय ब्रिस्ता का काय म्हणता. आणि यात मी 1 चमचा हळद घेतली आहे. यात मी थोडंसं दही घेतलं आहे मित्रांनो, आणि दही तर नक्कीच टाका मित्रांनो. दह्यानेच तुम्हाला या भाजीची टेस्ट येणारी ओरिजिनल पूर्ण बिर्याणीसारखी चव देणारी भाजी लागणार आहे मित्रांनो. तर याला आता आपल्याला मस्त आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मित्रांनो, आणि याला अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायचं आहे मित्रांनो. मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे, पूर्ण मुरला पाहिजे मसाला याच्यामध्ये, आणि मगच आपल्याला खरी नाही का चव येणारी भाजीची मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी मस्त आता मिक्स करून घेतलं. आणि मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचं विसरलो मी, याच्यात मी 1 ते 1.5 चमचा मी तेल पण टाकलं होतं. तर तेल तुम्ही नक्की टाकून घ्या, त्याच्यानेच आपल्याला मस्त आता मॅरिनेट होणार आहे. तर चला, मी आता हेच कांदा तळलेलं तेल मी चुलीवर ठेवले, आणि मी चुलीवरच बनवतो ही भाजी. तर तेल आता तापलं आहे चांगलं. तर चला, आता मी तेलामध्ये आता आपला मसाला पूर्ण परतून घेतो मस्त. आता आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, बस एवढंच टाकायचं आहे. आता याला आता मस्त आपल्याला परतून घ्यायचं मित्रांनो. मस्त आता तेल सोडणं आता ही भाजी. बघून या मित्रांनो, रंगत काय दिसते आणि भाजीचा कलर काय मस्त येतोय. आता मस्त आता परतून घ्यायचं आहे आपल्याला याला. मित्रांनो, तोंडाला पाणी सुटतंय ना तुमच्यावाल्या, माझ्या तर खूप सुटतंय, आणि मला भूकही खूप लागली. आता मस्त भाजी बनल्यावर मी आता लगेच जेवायला रे. बघा आता मस्त त्याला तेल सुटतंय मित्रांनो. आता याला मस्त परतून घ्यायचं आपल्याला. याच्यात मी आता थोडंसं तेज पातेल्याचं पाणी आता धुवून टाकून देतो मित्रांनो, ज्याच्यात आपण मॅरिनेट व्हायला ठेवलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला भाजीमध्ये. आता पहिले याला आपल्याला मस्त आता परतून घ्यायचं आहे, मिक्स होऊन द्यायचं आहे, आणि भाजीला आता आपाप नाही का थोडं थोडं आता पाणी सुटा, आपण कांदा टाकला होता त्यामुळे. बटाटे पूर्ण नॉनव्हेजच्या अंड्यासारखे दिसते मित्रांनो, 1 नंबर चव येणारी भाजीला. आणि मेन म्हणजे आपले वांग तर नाही का डायरेक्ट आपल्याला नाही का जसं वशांमध्ये आपण मटण खातो त्या साईड त्यासारखंच लागणार आहे. तर मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला ही भाजी.
मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि सबस्क्राईब करत जा हो मित्रांनो. आम्ही इतकी मेहनत घेतो तुम्हाला अशा मस्त नवीन नवीन रेसिपी दाखवतो आहे. तर एक सबस्क्राईब केलं पाहिजे, सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि बघा आता मस्त आता भाजीला आपल्या कलर आला मित्रांनो. भाजीचा कलर बघा किती मस्त दिसतोय. भाजी आपल्याला मस्त आता मिक्स करून घ्यायची आहे. भाजीने आता तेल पण चांगलं सुटलं आहे आणि एकदम तर्रीबाज भाजी दिसते मित्रांनो आपल्याला. आपलं आता वांगा पण 50% मला तर वाटतं झालं आहे. आणि त्याच्यात बटाटा लवकर शिजत नाही मित्रांनो. तर आपण त्याला मस्त आता थोडं पाणी टाकू अजून आणि झाकण ठेवून आपण याला शिजवून देऊ. आता मित्रांनो मी थोडं पाणी टाकलं आहे भाजीमध्ये. आता याला आपण आता झाकण ठेवून मस्त आता बघू आपण. तर चला मित्रांनो, आता आपली भाजी आपण चेक करू एकदा. आता कशी रंगत आली आहे, कशी भाजी झाली आहे, कसा कलर आला आहे. अरे बापरे बापरे बापरे, मस्त आता असा कलर आला आहे. मसाले पण आपले आता वरती दिसून राहिले आहे आणि तर्रीही खूप छान आली मित्रांनो. भाजी आपली आता झाली आहे. तर मित्रांनो, भाजी खायला या, भाजी पहा कशी झाली आहे. आणि एकदा तर नक्कीच बनवून बघा मित्रांनो. ही भाजी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेजसारखी लागणारी भाजी आता तयार झाली आहे. अशीच भाजी एकदा तुम्ही तयार करून पहा मित्रांनो. बघा मित्रांनो, भाजीचा कलर काय दिसतोय, भाजी किती मस्त दिसते आपल्याला. मित्रांनो, ही भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. भाजी तुम्हाला एकदम नॉनव्हेज सारखी लागेल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा.